नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी बघा लागणारे मागील या ठिकाणी आपण सर्व प्रश्न पाहणार आहोत. बघा अशा बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोठे व केव्हा झालेली आहे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल, भारतीय राष्ट्रीय बघा काँग्रेसची स्थापना मुंबई या ठिकाणी सन 1885 मध्ये झाली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक यायला पाहिजे, सत्यशोधक बघा समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा काय विचारला आहे, पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना कोणी केली. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा काय विचारला आहे, मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. बघा सर्वांनी सांगायचं आहे, मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क यायला पाहिजे, विष्णुशास्त्री बघा चिपळूणकर यांना मराठी भाषेत शिवाजी असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पाचवा, ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिली. ग्रामगीता कोणी लिहिली होती. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ यायला पाहिजे, बघा राष्ट्रसंत बघा तुकडोजी महाराज यांनी बघा ग्रामगीता लिहिली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक सहावा, सुधारक या नावाचं वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते. सुधारक या नावाचं बघा वर्तमानपत्र कोणी सुरू केलेलं आहे. कोणी सुरू केलं होतं सुधारक या नावाचं वर्तमानपत्र. तर गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारक या नावाचं वर्तमानपत्र त्यांनी सुरू केले होते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ड आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक सातवा बघा काय विचारला, खालीलपैकी कोण होम रूल लीगची बघा या ठिकाणी होम रूल लीगशी बघा संबंधित कोण आहेत. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, होम रूल लीग बघा चळवळीत संबंधित कोण होते, सरोजिनी नायडू, लोकमान्य टिळक, भगतसिंग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब यायला पाहिजे, लोकमान्य बघा टिळक हे होम रूल लीगशी बघा संबंधित होते. ऑप्शन क्रमांक ब आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आठवा, डेक्कन क्वीन बघा झाला होता प्रश्न आपला डेक्कन क्वीन बघा ही रेल्वे गाडी कोणत्या मार्गावर धावते. बघा सर्वांनी सांगायचं आहे, डेक्कन क्वीन बघा ही रेल्वे गाडी पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान धावते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, प्रकाश आमटे यांनी बघा चालवलेला लोकबिरादरी प्रकल्प हेमल कसा बघा हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे. हेमल कसा हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येणारा प्रकल्प आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हेमल कसा बघा हा प्रकल्प गडचिरोली या जिल्ह्यामध्ये येणारा प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक क आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तानसा आणि वैतरणा. तानसा आणि बघा वैतरणा ही जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. बघा सर्वांनी सांगायचं आहे, तानसा धरण कोठं आहे. सर्वांना माहीत आहे तानसा हे धरण ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ब आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सन 1958 मध्ये बघा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाला भारतरत्न बघा पुरस्कार देण्यात आला होता. सन 1958 मध्ये विचारले, कोणत्या समाजसुधारकाला बघा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड यायला पाहिजे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांना बघा सन 1958 मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ड आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रामध्ये बघा एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे. बघा 36 आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ड आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, लोणार हे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. लोणार सरोवर कोठं आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक क आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण बघा 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये आपण बघा सर्व महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199
फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला आहे, जगामधलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे? माउंट एव्हरेस्ट. बघा सर्वांना लक्षात ठेवायचं आहे, जगामधलं सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट आहे. कोणत्या देशामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? माउंट एव्हरेस्ट बघा हे जगामधलं सर्वात उंच शिखर बघा नेपाळ देशामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ब आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी बघा कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे? तापी, गोदावरी, कृष्णा आणि वैनगंगा. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? तापी बघा ही नदी काय आहे? पश्चिम वाहिनी नदी आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं, महाराष्ट्रामधली पहिली सैनिकी शाळा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती? महाराष्ट्रामधली बघा पहिली सैनिकी शाळा ही सातारा जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली. म्हणजे ऑप्शन क्रमांक ड आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू, भारतातला विचारला पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला होता? बघा तारापूर या ठिकाणी भारतामधला पहिला प्रकल्प बघा अणुविद्युत प्रकल्प सुरू करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी काय विचारला आहे, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? हवेचा दाब मोजण्यासाठी बघा सर्वांनी सांगायचं आहे, हवेचा बघा दाब मोजण्यासाठी आपण बॅरोमीटर या ठिकाणी हे उपकरण वापरतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक ड आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, क्षयरोग म्हणजे ट्युबरक्युलोसिस हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो? क्षयरोग कशामुळे होतो? TB. बघा सर्वांनी सांगायचं आहे, क्षयरोग हा कशापासून होणारा रोग आहे? तर क्षयरोग बघा हा जीवाणूपासून होणारा रोग आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 20, इन्सुलिन हे संप्रेरक खालीलपैकी कोणत्या अवयवापासून निर्माण होते? इन्सुलिन कशापासून निर्माण होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, इन्सुलिन हे कशापासून निर्माण होते? तर विद्यार्थी मित्रांनो बघा इन्सुलिन हे स्वादुपिंड या अवयवामधून निर्माण होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी अ आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, हवेमध्ये विचारले ऑक्सिजन या वायूचं प्रमाण किती टक्के आहे? हवेमध्ये ऑक्सिजन या वायूचं प्रमाण किती टक्के आहे? बघा हवेमध्ये एकूण या ठिकाणी 21% या ठिकाणी ऑक्सिजन या वायूचं प्रमाण आहे. विषय क्रमांक 22 या ठिकाणी काय विचारलं आहे, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते? पाण्याच्या शुद्धीकरणासाठी आपण काय वापरतो? सर्वांनी सांगायचं आहे, पाण्याच्या बघा शुद्धीकरणासाठी आपण क्लोरीन या ठिकाणी हे रासायनिक मूलद्रव्य वापरतो. क्लोरीन. क्लोरीनमुळे काय होते? पाणी शुद्ध होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो? गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो? बघा गोबर गॅसमध्ये बघा प्रामुख्याने आपल्याला मेथेन वायू मिळतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी अ आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये कोणत्या आम्लाचा स्त्राव होतो? बघा जठरामध्ये विचारले कोणत्या आम्लाचा स्त्राव, तर हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे HCl या बघा HClचा बघा स्त्राव जठरामध्ये प्रामुख्याने होत असतो. विषय क्रमांक 25, हसवणारा वायू खालीलपैकी कोणत्या वायूला म्हणतात? लाफिंग गॅस. हसवणारा वायू आपण कोणत्या वायूला म्हणतो? तर नायट्रस ऑक्साईड बघा या वायूला हसवणारा वायू असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी अ आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राज्यपालाला त्यांच्या पदाची शपथ कोण देतात? राज्यपालांना त्यांच्या पदाची शपथ कोण देतात? प्रश्न क्रमांक 26 पहा. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? राज्यपालांना त्यांच्या पदाची बघा शपथ हे मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पहा राज्यपालांना त्यांच्या पदाची शपथ देत असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ड आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेची संख्या व त्यांची मुदत किती असते? बघा विधानसभा आणि विधान परिषद बघा सर्वांना माहीत आहे, विधान परिषदेची संख्या किती? 78 आहे. 78 बघा कुठं आहे? 78 आणि 6 वर्ष म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा कोणत्या भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार देण्यात आलेला आहे? बघा जम्मू काश्मीरचा बघा कलम कोणतं? कलम 370. ऑप्शन क्रमांक ड आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? सर्वांना माहीत आहे, राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कुठं आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे,
बघा विद्यार्थी मित्रांनो, सरदार वल्लभभाई पटेल बघा आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक ड आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा बघा महाराष्ट्राला लागून नाही? बघा विद्यार्थी मित्रांनो, तामिळनाडूची बघा या ठिकाणी सीमा महाराष्ट्राला लागून नाही, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, ग्रँड मास्टर. ग्रँड मास्टर ही संज्ञा कोणत्या खेळासंबंधीची आहे? ग्रँड मास्टर कशामध्ये असतो? नेमबाजी, बुद्धिबळ, टेनिस, गोल्फ. बघा ग्रँड मास्टर बघा हे बुद्धिबळामध्ये असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 48 पहा, 48 प्रश्न क्रमांक, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 49 काय विचारला आहे? पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्य प्रकाराशी प्रसिद्ध होते? पंडित रविशंकर बघा सर्वांनी सांगायचं आहे, पंडित रविशंकर बघा हे सितार वादक होते. बघा सितार वादक. ऑप्शन क्रमांक अ आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 50, भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य कोणतं असेल? भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे? सिक्कीम या राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे. विषय क्रमांक पुढचा, दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी कोणती? दक्षिण भारतामधली विचारली. दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी म्हणजे गोदावरी नदी बघा दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी आहे. विषय क्रमांक 52, अवकाशामधून जाणारी पहिली व्यक्ती कोण आहे? अवकाशामध्ये अवकाशयानामधून अवकाशामध्ये जाणारी पहिली व्यक्ती कोण आहे? युरी गागारिन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, बौद्धगया बघा हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यामध्ये आहे? सर्वांनी सांगायचे बौद्धगया कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा बौद्धगया बघा हे धार्मिक स्थळ बिहार राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक ड आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सूर्यमालेमध्ये कोणत्या ग्रहाला कडे आहेत? कोणत्या ग्रहाला कडे आहेत सूर्यमालेमध्ये? बघा सर्वांनी सांगायचे सूर्यमालेमध्ये बघा शनी या ग्रहाला कडे आहेत. विषय क्रमांक पुढचा, सन 2011च्या राज्य व सर्वेक्षण अहवालानुसार भारतामध्ये वनांचं प्रमाण किती होतं? 2011 नुसार बघा भारतामध्ये वनांचं एकूण प्रमाण या ठिकाणी 21% या ठिकाणी 5 म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 56 बघा, बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्याचं आहे? बिहू सर्वांनी सांगायचे बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्याचं होतं? बिहू बघा हे आसाम या राज्याचं या ठिकाणी लोकनृत्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ड आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 57, भारतामध्ये विचारले सर्वात लांब रेल्वेचा बोगदा कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? सर्वात लांब रेल्वेचा बोगदा जम्मू काश्मीर राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक आपले योग्य उत्तर आहे. सर क्रीक बघा प्रश्न क्रमांक 58 पहा काय विचारला आहे? सर क्रीक हा खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? सर क्रीक हा खाडीचा प्रदेश कुठं असेल? बघा सर क्रीक भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान आहे. सर क्रीक हा खाडीचा प्रदेश. ऑप्शन क्रमांक क आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 59 बघा काय विचारलं आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख कोण असतात? महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख कोण असतात? सर्वात वरिष्ठ बघा पोलीस महासंचालक बघा हे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये बघा या ठिकाणी पोलीस दलाचे प्रमुख असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक अ आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक बघा 60 या ठिकाणी, भारतामध्ये सर्वाधिक ऊर्जा कोणत्या स्रोतामधून निर्माण होते? भारतामध्ये विचारले सर्वाधिक ऊर्जा कोणत्या स्रोतामधून निर्माण होते? आण्विक, औष्णिक, जलविद्युत, सौर. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.